हॅलो फ्रेंड्स, मी गाताडे सर या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टँडर्ड 8 इंग्लिश आणि सेमी इंग्लिश याचा एक चॅप्टर सुरू करायला लागलो आहे, सेल अँड सेल ऑर्गॅनल्स. तर इंट्रोडक्शनला आपण जर बघितलं तर पहिला कॅन यू रिकॉल ॲक्च्युली दीज आर द बेसिक्स विच वी हॅव सीन ऑलरेडी इन 8th स्टँडर्ड, but on that basis we have to answer the two questions from the can you recall. The first question is, how many types of cells are found in a living organism? No doubt our body is formed with the help of a cell, so we are a multicellular organisms which are actually made up of many cells are considered as a multicellular organism. In our body or in a living organism there are 200 different types of cells are present. 200 different types of cells are present. ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये जवळपास 200 वेगवेगळ्या टाईपचे सेल्स प्रेझेंट आहेत. 200 टाइप्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट हॅड यू यूज टू ऑब्झर्व द सेल? ॲज वी नो दॅट सेल इज अवर unit. Actually cell it is present in our body. We can't see the cell with a naked eyes. आपण आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये जो सेल आहे तो सेल आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. सेल हा मायक्रो असतो, सगळ्यात लहान असतो, तो डोळ्याला दिसत नाही. आणि त्याचं जर समजा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असेल किंवा त्याचं जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर सेल हा आपल्याला मायक्रोस्कोप या इन्स्ट्रुमेंटमध्ये बघावा लागेल. मायक्रोस्कोप. ओके. क्वेश्चन असा आहे, विच इन्स्ट्रुमेंट हॅड यू यूज टू ऑब्झर्व द सेल? वी हॅव टू यूज अ मायक्रोस्कोप इन्स्ट्रुमेंट फॉर ऑब्झर्विंग अ सेल. दिस इज द आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन फ्रॉम द कॅन यू रिकॉल. Actually these answers are actually based on whatever we study in 7th standard. On that basis we have to give the answer. The first question, how many types of cell are found in living organism? Answer is 200 types of living organism. And which instrument had you used to observe the cell? And that is microscope is the instrument that we can, with the help of which we can see the cell. Okay, these are the two answers. In previous lecture we have seen two questions from the can you recall, the introduction of our topic cell and cell organelles. In this lecture we are going to study the structure of cell. या लेक्चर मध्ये आपण सेलचं स्ट्रक्चर बघणार आहे. ॲक्च्युली सेल हे प्लांटच्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, ॲनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजे आपण जे प्लांट बघतो ते प्लांट सेलपासून तयार झालेलं आहे आणि आपण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सेल्स प्रेझेंट आहेत. दोन टाईपचे सेल्स आपल्याला बघायचे. वी हॅव टू सी द टू सेल्स. वन इज कॉल्ड ॲज अ प्लांट सेल अँड सेकंड वन इज कॉल्ड ॲज अ ॲनिमल सेल. दोन टाईपचे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे प्लांट सेल आणि दुसरा सेल आपल्याला बघायचा आहे, त्याला आपण म्हणतो ॲनिमल सेल. काय फरक आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये? प्लांट सेल कशाला म्हणायचं आणि ॲनिमल सेल कशाला म्हणायचं हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आपल्या समोर इथं प्लांट सेल आहे. दिस इज कॉल्ड एज अ प्लांट सेल. तर टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितला, ऑब्झर्व द डायग्राम अँड कम्प्लीट द चार्ट कम्प्लीट करायचा आहे. हा सेल आहे, हा एखाद्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतो. प्लांट म्हणल्यानंतर आपल्याला लगेच कळतं प्लांट याचा अर्थ काय. व्हॉट इज द प्लांट? प्लांट हॅव्हिंग स्टेम लाईक दिस. ओके, दिस इज स्टेम. Okay, this is actually ground. This is root. हे रूट आहे. ओके, हे रूट आहे, ह्याला आपण रूट म्हणतो. ओके, दिस इज कॉल्ड एज अ रूट. दिस इज कॉल्ड एज अ स्टेम, ह्याला आपण स्टेम म्हणतो. अँड देन दिस इज लीफ. Hello friends, in previous lecture we have seen the two question from can you recall, which is the introduction of our topic cell and cell organelles. First question, how many types of cells are present in living organism? Actually the answer is 200 types of different cells are present, but two more important cells which are present in a living organism.
मी पहिल्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला दिलेलं होतं, ते म्हणजे 200 वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्सचे सेल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. दुसरं माझं असं एक आन्सर आहे जे डायजेस्टमध्ये सुद्धा दिलेलं आहे, टार्गेटमध्ये सुद्धा दिलेलं आहे, बाकीच्या रेफरन्स बुकमध्ये दिलेलं आहे. यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक असे 2 सेल्स प्रेझेंट असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. माझा आन्सर आहे यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक, ते तुम्ही लिहून घ्या. दुसरा क्वेश्चन होता की कुठल्या इन्स्ट्रुमेंटने आपण आपला सेल बघू शकतो, तर मायक्रोस्कोप हे आन्सर आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ सेल, म्हणजे नेमकं जे सेल्स असतात त्या सेलचं स्ट्रक्चर काय आहे, सेल कशापासून तयार झालेत ते आपल्याला बघायचं आहे. 2 टाईपच्या सेल्स आपल्याला स्टडी करायचा आहे. पहिला जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो प्लांट सेल. पहिला जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो प्लांट सेल, आणि दुसरा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो ॲनिमल सेल. दुसऱ्या टाईपचा जो सेल आहे त्याला आपण म्हणतो ॲनिमल सेल. 2 टाईपचे सेल्स प्रेझेंट आहेत, एकाला आपण म्हणतो प्लांट सेल आणि दुसऱ्याला आपण म्हणतो ॲनिमल सेल. 2 वेगवेगळ्या टाईपचे सेल्स आहेत. आपल्या पुढं जी डायग्राम दिसायला लागली आहे ही प्लांट सेलची डायग्राम आहे. त्या बाजूला प्लांट आहे, प्लांट म्हणजे सगळ्यांना कळतंय वनस्पती. दिस इज द प्लांट, द डायग्राम ऑफ प्लांट विच मेनली कन्सिस्ट ऑफ डिफरंट पार्ट्स. वेगवेगळे पार्ट्स आहेत ना याच्यामध्ये, रूट आहे, स्टेम आहे, लीफ आहे. हे प्लांट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे सजीव आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, आता हा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ह्याच्यामध्ये सेल जो प्रेझेंट आहे, प्लांटमध्ये जो सेल प्रेझेंट आहे, द सेल विच इज प्रेझेंट इन अ प्लांट इज कॉल्ड ॲज अ प्लांट सेल. प्लांट सेल. ॲनिमल्समध्ये जो असतो त्याला म्हणायचं ॲनिमल सेल. हा प्लांट सेल आहे. ओके, आता ह्याला आपण लेबल देऊया. हा यूकॅरियोटिक प्लांट सेल आहे. यूकॅरियोटिक याचा अर्थ ज्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो त्याला आपण यूकॅरियोटिक सेल असं म्हणतोय. प्लांट सेल हा यूकॅरियोटिक सेल आहे. प्लांट सेल हा यूकॅरियोटिक सेल आहे. यूकॅरियोटिक म्हणजे ज्या सेलमध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड आहे, प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, यूकॅरियोटिक सेल. आता याला आपण लेबल करूया. तर पहिलं लेबल आहे, बाहेरच्या बाजूला जर तुम्ही बघितला तर त्याला सेल वॉल प्रेझेंट आहे. सेल वॉल. प्लांटला ग्रीन कलरमध्ये जी दिसते ना ती सगळी सेल वॉल प्रेझेंट आहे. सेल वॉल, जसं आपल्या घराला वॉल असते की नाही तशी बाहेरच्या बाजूने सेल वॉल प्रेझेंट आहे. दुसरं, हे जे येलो कलरमध्ये स्ट्रक्चर दिसतंय त्याला आपण म्हणायचं मायटोकॉन्ड्रिया. काय म्हणायचं, मायटोकॉन्ड्रिया. ज्याच्यामुळं आपल्याला एनर्जी मिळते त्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. दुसरं स्ट्रक्चर जे आपण बघतोय त्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणायचं, ज्याच्यापासून एनर्जी मिळते. तिसरं जे आहे येलो कलरचं सगळ्यात मोठं जे स्ट्रक्चर आहे, सगळ्यात मोठं जे स्ट्रक्चर आहे ना ह्याला म्हणायचं वॅक्यूल. लार्जर वॅक्यूल आहे ते. ओके, लार्ज सेंट्रल वॅक्यूल म्हणायचं. येलो कलरचं जे दिसतंय त्याला आपण म्हणतो लार्ज सेंट्रल वॅक्यूल. सेंट्रल वॅक्यूल. ओके, लार्ज सेंट्रल वॅक्यूल. थोडीशी लाईन मी वाढवते. येलो कलरचा सगळा जो मोठा पार्ट दिसतो ना हा, ह्याला लार्ज सेंट्रल वॅक्यूल असं म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे ह्याला मी लेबल करतोय बघा, ह्याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक, स्पेलिंग व्यवस्थित बघा, रेटिक्युलम. रेटिक्युलम हे बाहेर करावं लागेल. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तिकडच्या साईडला ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ओके, हा जो पॉइंट आहे, ही जी डायग्राम आहे आतल्या बाजूला जी आपल्याला पिंक कलरमध्ये दिसती तिला आपण म्हणायचं क्लोरोप्लास्ट. काय म्हणायचं त्याला, क्लोरोप्लास्ट म्हणतो आपण. फोटोसिंथेसिससाठी उपयोगी होतं. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर प्लांट दे प्रिपेअर देअर ओन फूड. प्लांट स्वतःचं स्वतः अन्न तयार करतात. ते कुणामुळे तयार करतात, तर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं क्लोरोप्लास्ट. एनर्जी कुणामुळे मिळती, मायटोकॉन्ड्रिया मिळती. एनर्जी कुणामुळे मिळणार आहे, मायटोकॉन्ड्रिया. हे मोठं वॅक्यूल आहे, येलो कलरचं जे सगळ्यात मोठं दिसतंय त्याला लार्ज सेंट्रल वॅक्यूल असं आपण म्हणतो. आतल्या बाजूला इथं न्यूक्लियस प्रेझेंट आहे. इथं मधला जो पार्ट आहे त्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. हा जो पार्ट आहे बघा ह्याला आपण न्यूक्लियस असं म्हणणार आहे. न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियसमध्ये हे डार्क सेंट्रल बॉडी जी दिसते आपल्याला, ही डार्क सेंट्रल बॉडी जी दिसायला लागली आहे बघा, ही डार्क बॉडी आहे, त्याचं नाव आहे न्यूक्लिओलस. त्याचं नाव काय, न्यूक्लिओलस. दिस इज द न्यूक्लिओलस स्ट्रक्चर. लक्षात ठेवा. एक आहे न्यूक्लियस जो बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं, न्यूक्लियस. आणि त्याच्यामध्ये सेंटर बॉडी जी प्रेझेंट आहे
त्याला म्हणायचं न्यूक्लियस, सॉरी न्यूक्लिओलस म्हणायचं. काय म्हणायचं? न्यूक्लिओलस. आणि बाहेरच्या बाजूला काय? न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय त्याला म्हणायचं गॉल्जी बॉडी किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणायचं. एकतरी त्याला गॉल्जी बॉडी म्हणा किंवा त्याला गॉल्जी कॉम्प्लेक्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर सेलमध्ये आजूबाजूला जे काय सबस्टन्स प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. काय म्हणतो आपण त्याला? सायटोप्लाझम. ओके. तर हे सेलचं स्ट्रक्चर आहे आणि हे सेलला केलेले लेबल्स आहेत. आता ह्यामध्ये सेल आहेत, हा मोठा सेल आहे, बाहेरून मोठी सेल वॉल प्रेझेंट आहे. ही बाहेरची जी दिसते आहे ती सेल वॉल प्रेझेंट आहे. ओके. आतल्या बाजूला जे प्रेझेंट आहेत त्याला म्हणायचं सेल ऑर्गॅनल. सेल ऑर्गॅनल म्हणजे कोण? मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, क्लोरोप्लास्ट, त्याच्यानंतर गॉल्गी बॉडी. याला आपण काय म्हणतो? सेल ऑर्गॅनल असं म्हणतो. आणि सगळ्याला आपण काय म्हणतो? प्लांट सेल असं म्हणतो. ह्या प्लांटच्या बॉडीमध्ये असे भरपूर सेल असतात. प्लांटच्या बॉडीमध्ये हे भरपूर सेल आहेत, म्हणून प्लांट मल्टीसेल्युलर आहे. मल्टीसेल्युलर इन द सेन्स मेनी सेल. द बॉडी विच इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ मेनी सेल कॉल्ड ॲज अ मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. तर हे आपल्या समोर जे आपण बघायला लागलो आहे ते प्लांट बॉडीचं स्ट्रक्चर आहे. प्लांट बॉडी स्ट्रक्चर कळालं? पहिल्यांदा सेल वॉल जी बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे. मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रियामुळे एनर्जी मिळत्या. लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल, मधला जो लार्ज सेंट्रल व्हॅक्यूलचा पार्ट आहे. न्यूक्लिओलस, हा बाहेरच्या बाजूला न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये हा डार्क आहे की नाही त्याला न्यूक्लिओलस म्हणायचं. न्यूक्लिओलस हा न्यूक्लियस. ही गॉल्गी बॉडी, आतल्या बाजूला जो सबस्टन्स असतो त्याला म्हणायचं सायटोप्लाझम. हा क्लोरोप्लास्ट, फोटोसिंथेसिस होतं आणि ह्याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हा आहे प्लांट सेल, ज्याचं मेन कॅरेक्टरिस्टिक आहे की त्या सेलला बाहेरच्या बाजूला काय प्रेझेंट असते? सेल वॉल प्रेझेंट असते.